आज महाराष्ट्र राज्य कला क्रीडा कार्मिक शिक्षक संघाच्या बैठकीला उपस्थित असलेले सर्व माझे बांधव माझ्यामध्ये, खरं तर तुम्ही आज इकडे मला भेटायला आलात, आजही तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. मी काम करतोय, माझ्या कामाचा स्पीड असं शांत गतीनं चालू असलेलं काम, यात कोणाचाही फायदा होताना दिसत नसताना तुमचा माझ्यावरती आज विश्वास आहे. हे कुठंतरी बघितल्यानंतर मला असं वाटतं की इतक्या दिवसाच्या कष्टाला कुठंतरी 100% एक माझं मानसिक समाधान मला भेटतं. असो, आपण 12-13 पासून राज्यभर काम करत असताना जे काय आपलं संघटन झालं होतं, त्याच्यानंतर काही गोष्टी आपल्या पुढे आल्या. आपल्याला 1 वर्षाच्या आतच परत एकदा घरी बसावं लागलं, किंवा त्यानंतर 16-19 ला काम केलं. 16-19 नंतर आता 24-25 मध्ये काम केलं. असो, केलेला संघर्ष, मिळालेलं फळ बघता कुठंतरी आपल्या संघटनेचा म्हणून संघर्ष कमी होत झाला असं मी मानतो. आणि हे अपयश किंवा ही तुमच्यासाठी माझ्याकडनं जे काय करता येईल ते कमी पडलो ही स्वतः स्वीकारतो. विषय कार्यानुभवचा आहे. तुम्ही सगळे कार्यानुभव शिक्षक आहात. खास तुमचं दुःख आहे, तुम्ही दुःखनं घेऊन आलेला आहात. तुम्हाला कुठं तर आज महाराष्ट्रामध्ये न्याय मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. तुम्ही म्हणू शकता, तुम्ही म्हणत आला, सर पण माझ्याशी बोलता बोलता म्हणले की सर हे सगळं कोर्टामुळं झालं. हा कोर्टामुळं झालं का नाही हा तुमचा वैयक्तिक विषय. मी कोर्टाला कधीही विरोध केलेला नाही आणि करणारही नाही. पण याचा अर्थ असा नाही की कोर्टानं दिलं. मागं एकाला फोन आला होता की म्हणत होता, सर आम्ही कोर्टामुळे शाळेवर गेलो. 5 वर्ष कोर्टामुळेच घरी बसलेला होता. बरोबर आहे, घरी कोणी बसवलं कोर्टानेच, शाळेवर कोणी नेलं कोर्टाने. वेगळं काय घडलं? बरं, शाळेने येताना 5 वर्ष घरी बसवून नेलं. तेव्हा कोर्टाचा हा विषय आपण आता काही चर्चा नाही. राहिलं फक्त आता तुमचा महत्त्वाचा विषय येतोय की कार्यानुभव विषयाचे तासिका कमी झालेल्या 2014च्या निकालामध्ये परमनंट केडर करायला सांगितल्यानंतर परमनंट केडर काय केलं? जे MPSP अंमलबजावणी करत होती ती GR मध्ये केडर म्हणून टाकले. ह्याच्या व्यतिरिक्त नवीन काय आणलं? केडरमध्ये आणलंय का की कायमस्वरूपी पदं केलेत, कायमस्वरूपी तुम्हाला केलंय? कुठेही कायमस्वरूपी केलेलं नाही. किंवा COची ऑर्डर दिली, व्यवस्थापन समितीकडे आजही त्याच सगळ्या गोष्टीला यांनी केडर म्हणून नाव दिलं. बरं, देतात तर देऊ द्या, तीच करायचं, तीच पदरात आलेलं आहे. निष्पन्न काय? गेल्या वर्षी 7,000 आणि यावर्षी 24 तासानुसार 6,000 मिळतात. म्हणजे केडरचा फायदा होतोय. 2014च्या निकालामध्ये कोर्टाने दिलेल्या आदेशाचा शासनाकडनं आपल्याला फायदा होतोय का तोटा होतोय? बरं, विचार करायला गेला तर 2012 मध्ये 18,645 पदं होती. म्हणजे एकूण 6,500च्या अधिक महाराष्ट्रामध्ये शाळा होत्या. एवढा असतानाही आज 6,500 शिक्षकांची पदं सुद्धा शिल्लक नाही. शाळा होत्या, तिप्पट पदं होती. आज 1600-1700 शाळा होत्या. आपल्याला यावं लागलं. राज्यात नेतेगिरी करणाऱ्यांच्या शाळेचा सुद्धा पट 2 वेळा उडला, 2 वेळा घरी बसावं लागलं. ते त्यांच्या शाळेचा पट टिकवू शकले नाहीत. तुम्ही मला सांगताय ती गोष्ट आपण या चर्चेत घ्यायला नको आहे. कार्यानुभवचा विषय आपण 100% शासनाला कसल्याही परिस्थितीमध्ये समान मानधन द्या म्हणून ती मागणी मंजूर करून घेणार आहोत. कार्यानुभवावरती कुठंही अन्याय होऊ देणार नाही. ती पदं केंद्र शाळेवरची भरती होऊ द्यात किंवा मग सध्या अंशकालीन पदावरती. म्हणजे केंद्र शाळेचा विषय
काढला, सगळं बरोबर आहे. अजून त्याच्यामध्ये कुठंही केंद्र स्तरावरती कार्यान्वयन विषयाची अजून कुठंही नोंद झालेली नाही. ती नोंद ज्या टायमाला होईल आपल्याला करावं लागणार आहे. अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत, एकाही नेत्याचं कार्यान्वयनाबद्दलचं कागदपत्री काम कुठेही बघायला भेटणार. आजपासून उद्याच्याला भेटल. कदाचित मी तुम्हाला सांगितलं, तुमच्यातला एखादा माझा चांगला मित्र त्यांचा निरोप पण देईल की सर असं म्हणत होते, सर तसं म्हणत होते. असो, तुम्हाला काय म्हणत नाही, तुमचा विषय. पण असो काय, तर काय विषय नाही तुमचा, तुम्ही त्यांच्या संपर्कात असता, असावं काय. मी तुम्हाला कोणालाही आतापर्यंत त्यांना विरोध करा असं सांगितलेलं नाही. कुणीही कुणाला विरोध करू नका. आता त्यांचं जे चालू आहे त्यांना पाठिंबा द्या. कोर्टात कोण असतील त्यांनाही पाठिंबा द्या, मॅनेजमेंटमध्ये असतील त्यांनाही पाठिंबा द्या. आपल्याला कुणालाही विरोध करायचा नाही. आज आपल्या विचारसरणीनं चालणारे कमी संख्येतली लोक असले तरी चालतील, पण आपली विचारसरणी ही कायमस्वरूपी लोकांना सकारात्मक बघणारी आहे. कुठल्याही विषयावरती कुणालाही काहीही विरोध करू नका, काही करू नका. तुम्ही माझ्याशी म्हणल्याप्रमाणे होतात त्यांच्या मिटिंगा कुठं चालू असतील, होणार असतील, मॅनेज केलं असं करू द्यात. काय रक्कम ठरवलं तर त्यात तुम्ही सहभागी व्हा. स्वतःचं हित बघा. माझ्यामुळं कोणाला विरोध, त्याच्यामुळं मला विरोध, ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कदाचित त्या विषयात मी असेल नसेल, पण आपली विचारसरणी कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे. आज तुम्ही माझ्याकडे आलात ह्याच्यावर मला 100% जाणवतं की आपली विचारसरणी आजही जिवंत आहे. त्यातच आनंद आहे की आपल्या विचारसरणीला अद्याप कोणीही मारू शकलेलं नाही. काय मिटिंगा, काय त्यांचं असेल, देवाणघेवाणचा विषय असेल, शस्त्र तिन्ही आहेत, तिन्ही शस्त्राचा वापर करावा लागेल. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आपल्या वर्षामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही प्रसंगाला सामोरं जावं लागेल. वेळ पडली आंदोलन करावं लागेल, वेळ पडली कोर्टात जावं लागेल, वेळ पडली देवाणघेवाण करावं लागेल. तो विषय वेगळा, जे तो बोलतो तो पण विषय आहे. कोर्टात गेलेलेच परत मॅनेजमेंटला जातात. मग कोर्टात गेले कशाला? तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे. त्यांना ठेवा. काही लोक होती, काय बरोबर आहे, 2 मिनिट बोलतो. काही लोक होती ज्या टायमाला तळेकर सर 10,000 हजारामध्ये याचिका दाखल करत होते, त्या टायमाला एक राज्यात नेतृत्व काम करत होतं. माझ्या भगिनी होत्या, नाव काही घेणार नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. कोर्टात जायचं नाही. त्या टायमाला मी माझे काही सहकारी होते जे माझ्या विचारसरणी आजही म्हणतात काळीच. बरोबर. अशा काही लोकांना ती पण जाधव, सगळ्यांना जे आपल्याकडे येत होते आपण त्यांना कोर्टात जावं म्हणजे, ज्या अपेक्षेनं आपल्यावर विश्वास ठेवतात, आपले काम आहे की आपण त्यांना योग्य तीच मार्ग दाखवून. बरोबर काय हो, तुम्हाला पण झालं तर तुम्हाला पण सांगितलं होतं तुमच्यासारखाच मी. पण कोर्टात जावं आपण म्हणलं, त्या टायमाला ते नेतेगिरी करत त्यांनी कोर्टाला विरोध केला. कालांतराने काय केलं, 3,000 रुपये गोळा करून परत कोर्टात गेले. निकाल लागल्यानंतर तेच जर का लोकांना अडवलं नसतं तर 2,000 गेले असते, सुखरूप गेले असते ना. बरोबर आहे का? परत कोर्टात जायचंच नव्हतं, विरोध करायचाच होता तर परत कोर्टात जायचं, परत विरोध करायचा. आता कोर्टात गेलेत, आता म्हणतात कोर्टातनं काय होणार नाही, मॅनेज करू, हे करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीला अजिबात विरोध करू शकत नाही, करणार नाही. माझा विरोध कुणालाच राहणार नाही. तुम्ही पहिल्यापासून माझ्या बघता, मी कुणालाही विरोध करत नाही, करायचाही नाही. तुम्हालाही सांगतो, तुमचं पण मागापासून 2-3 वेळा तो विषय झाला, असं झालं तसं झालं, ह्या मॅडमला त्यांनी त्रास दिला, असो काय त्या शिक्षण, तो विषय वैयक्तिक सर राज्य लेवलच्या विषयांमध्ये येत नाही. मी तुम्हाला सकारात्मकतेची भूमिका कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभा राहिलो, तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिला तर आपण सकारात्मक हा विषय सोडवणं गरजेचं आहे. हा सामाजिक विषय, हा राजकीय नाही. राजकारण करणाऱ्यांना करू द्या, ते तिथंच आहेत अजून. 2-4 लाख रुपये इकडं तिकडं 2-3 रुपये खिशात घेऊन ते सुखी असतील, पण ते सुख कायमचं नाही. नोकरी ही नोकरी असती, कायमस्वरूपी असती. तुम्हाला त्याच्यामधनं जे काय मिळणार आहे, कोंबडी अंड, त्यांना कोंबडी खायची खाऊ द्या,
आपल्याला अंडच दिवसेंदिवस अंड म्हणजे शाकाहारी मांसाहारी लोकांचा हा विषय नाही, एक उदाहरण म्हणून आपण बोलतोय. हो बरोबर, केला त्यांनी, विरोध केला, कोर्टाला विरोध केला, तेच विषय घेतला मी आता मॅडम, विषय तोच आहे. कोर्टाला विरोध केला, परत कोर्टात जायला सांगितलं. हा तेव्हा नव्हते, नाहीत ते पण नाहीत. मला असं अजून वाटतं, बहुतेक अंतर्गत असतील माहित आहे, वाघमोडे सरांचा कोर्टावरती 100% विश्वास आहे. त्याच्यामुळं ते तुम्हाला परवाच्या मुंबईच्या बैठकीला दिसले नसतील आणि माझ्या मते ते त्या गोष्टीत पडणारही नाहीत. विश्वास त्यांचा कोर्टावरती. हो हा, ही लोक आहेत, कोर्टात पण जावा, इकडं पण जावा, कोर्टावर. हा म्हणत होतो आजच्या तारखेला तो सर चालू होता विषय, ती याचिका चालू होती, तो पूर्णपणे विषय सर याचिका चालू होती. पुढची याचिका चॅलेंज करण्याची गरज नव्हती, कंटेम दाखल करायची गरज नव्हती. आपलं काम व्यवस्थित चालू आहे. आपण नाशिकचे गांगुर्डे सर यांच्या माध्यमातून काम करतो. संबंधित अधिकाऱ्यांसोबत फेस टू फेस चर्चा झाली, त्यांनी कंटेमचा विषय पण घेतला. हो 14 ऑक्टोबरचं पत्र त्यांच्यामुळेच आहे ना, बरोबर आहे, ते त्यांच्यापाशीच होते. तोच विषय सर होतंय. आता कंटेम माझंच काम करा आणि मी तुम्हाला कोर्टात विरोध करणार असं असेल तर तो अधिकारी कसा करणार? तुम्ही अधिकारीच्या जागेवर खुर्चीवर बसून बघा. तुम्ही एखादं पत्र काढताय त्यालाच मी विरोध करायचा, मीच म्हणणार साहेब करा की आमचं काम, पैसे घेऊन करा. हा असो एक विषय आहे की आपल्याला कार्यानुभव विषयासाठी कसल्याही परिस्थितीत फिक्स मानधन हा विषय आला ना, 12 महिने 18,000 हा विषय घेतला तर तासिक हा विषय संपून जातो. तुमच्यावरती जोपर्यंत मी सक्रियपणे काम करतो तोपर्यंत कार्यानुभवावरती अन्याय होऊ देणार नाही. 100% राज्यात पहिलं कार्यानुभव शिक्षकांचं उपोषण आझाद मैदानावरती करायची वेळ आली तरी आपण करू. समान न्याय, समान कायदा, समान पातळीवरती जी आर परमनंट, तोच विषय आपला आहे की त्यांनी परमनंटची नियम लावतात आणि परमनंटचं तुम्हाला होणार नाही म्हणून अशाच जी आर मध्ये सूचनाही करतात. आपल्या निवेदनाचा तोच विषय होता. 100% होणार तोच विषय घेऊन आपण शासनापुढे बसणार, बोललो. आपला विषय गांगुर्डे सरांच्या माध्यमातून 100% आतापर्यंत त्यांनी कुठलाही 1 रुपया जाण्या-येण्याचा मागितला नाही. तो त्या दोघांमधला विषय आहे, आपला काय विषय नाही, आपण त्यात नव्हतो. आणि जो व्यक्ती, हो मी स्वतः अनुभव घेतला, काही घेणं देणं नाही त्यांना, कुठलाही स्वार्थ नाही. जे काय भविष्यात लागेल, तुम्ही 2 पैसे मागणार असाल तर 2 पैसे देण्याची तयारी पण पाहिजे. तुम्हाला वेतन पाहिजे आहे, वेतनात कन्वर्ट करायचं आहे. सामाजिक विषयातली मागणी असेल तर त्यांच्या माध्यमातून रुपया न घेता तेच मार्गी लावा लागले. हो 100% त्यांनी विषय हातात घेतला, त्यांच्या माध्यमातून हा विषय 100% मार्गी लावतोय. तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. चालू असू द्या, त्यांचे जे विचार चालले असते, हा देवाणघेवाण चालू आहे असू द्या. योग्य असेल तर त्यांच्या पण पाठीशी उभा राहा, त्यांनाही सहकार्य करा. 5,000 म्हणतील, 10,000 म्हणतील, तो त्यांचा विषय. मी ह्या माणसावर विश्वास ठेवा म्हणणार नाही. ती गेल्या वर्षीचे माणसं परत येत असतील तो त्यांचा विषय आहे. आपण त्यात सहभागी नाही होणार नाही. आणि वेळ पडल्यास जय हिंद जय महाराष्ट्र करू. गेल्याचे चांगले अनुभव आहेत, त्याच्यामुळे आपण या भानगडीत पडणार नाही. माझं 2013-14 वर्ष पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलं. रुपये घरात आला नाही. आजही मला लहान मोठ्या गोष्टीसाठी लोकांपाशी हातपाय पसरावं लागतात. पण मी कुठलाही त्या टायमाला पैसा घेतला नव्हता. आणि ती त्यांना लकलाबाई, एकाचं पोरग मेलं आत्महत्या करून, एखादी बायको गेली पळून, ती त्यांचं ते निस्तारते. हा अंशकालीनचा पैसा कुणालाही सरळ मार्गे पचत नाही, पचणार नाही. तुम्ही रिझल्ट द्या. आजही महाराष्ट्राला माणूस 10,000 मागितले तर 11,000 रुपये खिशातले घेऊन यायला तयार आहे. रिझल्ट द्या पहिल्यांदा. हो
हा, माझा जिल्हा देणार नाही, त्याचा जिल्हा देणार नाही, तो त्यांचा विषय. माझा पण जिल्हा देणार नाही, पण असं म्हणून काम होत नसतं. स्पष्टतेने सांगतो, आपलं काम चालू आहे 100%. कार्यालयाचा विषय तुमचा मार्गी लागणार. तुम्ही हो, प्रयत्न चालू आहेत. बैठक लागू शकते, न बैठक लागता सुद्धा विषय मार्गी लागत असेल तर बैठकीची काय गरज आहे? बरं, निष्पन्न काय करायचं आहे? 18,000 रुपये फिक्स मानधन 12 महिने मिळालं पाहिजे. हा, 2 महिने मिळालेला आहे चालू वर्षातलं. हो, नाही, त्यांच्या आज काय चाललेल्या बैठकात त्याच्याबद्दल मला कुठंही आमंत्रण नाही. आपल्याला काही येणार पण नाही, नको पण नाही आपल्याला, बरं का? हा, आपलंच नाही. कुठल्याही मेसेजमध्ये माझं नाव दिसणार नाही, कुठंही नाही. आणि मला नाही, मला फोटो दाखवा, तुम्ही स्क्रीनशॉट काढा, टाका, त्या टायमाला दाखवा, तारीख टाका. नाही सर, व्हॉट्सअपवर हो आहे, असं त्या ग्रुपला मी. पण व्हॉट्सअपवरती सर जर का विषय सोडवला सर, कोणी शिवाय देऊन, कोणी वाद घालून, कोणी कमेंट करून, तर आता पण परवड द्यायला पाहिजे होतं. व्हॉट्सअप आजचं हे नाही आहे ऍप. 7 वर्ष 10 वर्ष झाले, सगळ्याच्या खिशात मोबाईल आहेत, सगळ्याकडे व्हॉट्सअप आहे. बरं, ऍक्टिव्ह मेसेज टाकणारा पण तिथंच आहे. कालच मी रात्री बोलताना काय बोललो, ज्यांना मेसेज केला तिथंच आहे. हाय, पगार वाढला तरी मेसेज करतो म्हणून त्याला रुपये पगार जास्त आहे मानधन. बरं, डिटेल मेसेज वाचताना आमचे लातूरचे सर आहेत, राजमन सर, प्रत्येक मेसेज वाचतात. त्यांना मानधन तेवढंच आहे. त्यांना 18चं 19 होणार नाही, 12चं 13चं आत्ता तर झालेलं नाही. त्याला ही मेसेज सगळे व्यवस्थित वाचतात आहे. आम्ही दुर्लक्ष करतो, ओपनच करत नाही, वेळ मिळत नाही. हा, मी पण तिथंच आहे. व्हॉट्सअपवरती विषय सोडवला गेला असता तर मागच आपण परवान झालो असतो. व्हॉट्सअपवरती विषय नाही. हा, त्याच्यासाठीच आपले बोलबाला नसतो, फोटो नसतात, काय नसतात. तुम्हाला विश्वास आहे, हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही माझ्याकडे विश्वासाने आलात आज. त्याच विश्वासापोटी पहिल्यांदा मी काम सुरुवात केलं होतं, त्याच विश्वासापोटी आज टिकून आहे. आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती तुमचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हाही शांत बसून नव्हतो, आताही शांत नाही. शांत काम करणार तर शांत बसणार. काम करण्याची पद्धत आपली शांततेने, विरोध नाही, कुणाला विरोध नाही. तुम्ही करायचा नाही, मला स्पष्ट आहे. माझ्या विचारसरणीनं तुम्ही जर का